जय श्रीराम। माझं नाव संदीप अजनाथ राऊत। मी श्रीराम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष काय सर। आम्ही 2017-18 साली काही मित्र मिळून आम्ही एक मंदिराची स्थापना केली होती। प्रभू श्रीरामाच्या मंदिराची स्थापना केली होती। त्या श्रीराम मंदिराच्या मार्फत आम्ही भरपूर असे सामाजिक कार्य केले। मंदिराच्या स्थापनेचा मुख्य हेतू होता की जास्तीत जास्त आपलं मंदिर हिंदू धर्मापर्यंत पोहोचावं, जास्तीत जास्त नागरिकांनी या मंदिराचा लाभ घ्यावा। आपल्या श्रीराम मंदिरातर्फे अनेक प्रकारचे वेगवेगळे उत्सव वर्षभरात साजरे केले जातात। त्या उत्सवापैकी सर्वात महत्त्वाचा एक उत्सव म्हणजे श्रीरामनवमी, जी एप्रिल-मे महिन्यामध्ये येते। त्यानंतर मकर संक्रांतीचा एक कार्यक्रम महिला खूप उत्साहामध्ये आपल्या मंदिरामध्ये साजरा करतात। त्याचप्रमाणे आम्ही दसऱ्याच्या दिवशी रावण दहन हा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा केला जातो। जे मूर्ती गणपती विसर्जन मूर्ती संकलन जे केंद्र आहे ते सुद्धा आपल्या श्रीराम मंदिर प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येत असतं दरवर्षी। अशा प्रकारे आपल्या वर्षभराच्या शेड्यूल मध्ये आम्ही कार्यक्रम साजरे करत असतो। त्याचप्रमाणे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले असतात। त्यामध्ये आरोग्य तपासणी असतील, विविध प्रकारचे शिबिर असतील, त्याप्रमाणे पर्यावरणाशी निगडीत अनेक विविध उपक्रम असतील। म्हणजेच की आपल्याला वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावा लागतो। आम्ही मंदिरामध्ये छोटीशी कपिला गोशाळा सुद्धा स्थापन केलेली आहे। त्या गोशाळेमध्ये सुद्धा 4-5 देशी गायींचं आम्ही जतन करतो आणि लोकांना त्या गोष्टीचा खूप प्रमाणात आवडते। आणि आपल्या मंदिराच्या परिसरात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कळलं की मंदिर अतिशय सुंदर असं पर्यावरणपूरक मंदिराची मागणी केलेली आहे। मंदिराच्या टोटल 4ही बाजूनी मोठमोठ्या झाडांची संख्या जास्त प्रमाणात आहे। त्याचप्रमाणे हिरवागार चारा सुद्धा आपण जी आपली कपिला गोशाळा आहे त्या कपिला गोशाळेत वापरण्यासाठी चाऱ्याची व्यवस्था आपण केलेली आहे। तो काही पुरत नाही, परंतु काय होतं काही प्रमाणात आपल्याला तो बाहेरच्या पद्धतीने कमी करावा लागतो। धन्यवाद।